एक महत्त्वाची बातमी आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहे। दादांच्या दौऱ्यादरम्यान छगन भुजबळ अनुपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। अजित पवार कळवण सुरगाणा या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत, तर छगन भुजबळ येवला मतदारसंघाच्या दौऱ्यावर असणार आहेत। दादांच्या दौऱ्यामध्ये भुजबळ अनुपस्थित राहणार असल्यानं जिल्ह्यामध्ये जोरदार चर्चा देखील सुरू झाली आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी आपल्यासोबत आहेत। चंदन, अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर, मात्र या दौऱ्यामध्ये भुजबळ अनुपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे परदेश दौऱ्यावर होते। काल उशिरा रात्री ते नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि आज नाशिकमध्ये अजित पवार यांचा 2 ठिकाणी कार्यक्रम आहे। सुरगाणा आणि कळवण या दोन्ही ठिकाणी आमदार नितीन पवार जे आहेत त्यांच्या विकास कामांचा भूमिपूजनाचा कार्यक्रम अजित पवार यांच्या हस्ते उपस्थित पार पडणार आहे। मात्र या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान छगन भुजबळ हे येवल्याच्या दौऱ्यावर असणार आहेत। पूर्वनियोजित दौरा असल्याचं भुजबळ यांच्या वतीने सांगण्यात येत आहे आणि त्याच्यामुळे उपस्थित राहू शकत नसल्याने एकीकडे अजित पवार आज नाशिकमध्ये असताना दुसरीकडे छगन भुजबळ मात्र या संपूर्ण दौऱ्यामध्ये अनुपस्थित असणार आहे। गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे नाराज असल्याच्या चर्चा वेगवेगळ्या माध्यमातून समोर येत आहेत। मात्र थेट अजित पवार पक्षप्रमुख जे आहेत ते नाशिकमध्ये असताना भुजबळांची अनुपस्थिती अनेक चर्चांना खरंतर निमंत्रण देते आणि त्यामुळे अनेक वेगवेगळ्या विषयांवर चर्चा ज्या आहेत त्या या निमित्तानं घडत आहेत। नक्की चंदन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर, मात्र या दौऱ्यावेळी छगन भुजबळ अनुपस्थित राहणार आहेत। मात्र छगन भुजबळ यांचा स्वतंत्र दौरा असल्याची माहिती देखील समोर येते। मात्र अजित पवारांच्या दौऱ्यावेळी भुजबळांची अनुपस्थिती हा चर्चेचा विषय ठरला। अजित पवार आज कळवण आणि सुरगाणा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहे।